आहोत दैवडीमध्ये आणि स्वराज करिअर अकॅडमीचे संस्थापक म्हणजे सुनील काटकर साहेब आपल्या समोर आहेत. सर नमस्ते. नमस्ते. काय सांगाल आज एवढी भव्य दिव्य अशी रील स्टार स्पर्धा आणि यूट्यूबर स्पर्धा आज तुमच्या अकॅडमीची ते संपन्न झाली, त्याविषयी काय सांगाल? आणि सर्व कमिटी झाली सोन्या 50-50 केसरीचे म्हणजे राहुल आप्पा झाले आणि सर्व मंडळी झाली, त्यांनी ही संपन्न केली, त्याविषयी काय सांगाल? सर्वप्रथम स्वराज अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सोन्या 50-50 केसरी रील स्टार स्पर्धा त्याचं बक्षीस समारंभ आपल्या अकॅडमीमध्ये या ठिकाणी होता. सर्व जिंकलेल्या रील स्टारचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि जिंकलेले किंवा आलेले सर्वच रील स्टार आता आपल्या मैदानावर या ठिकाणी 1600 मीटरची जी स्पर्धा चालू आहे ती तुम्ही बघताय. तर स्वराज अकॅडमीला मध्ये आलेल्या सर्व रील स्टार यूट्यूबर्स अगदी सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपली स्वराज अकॅडमी आता जवळजवळ महाराष्ट्रात आपण नंबर 1 वर आहे. 1500+ विद्यार्थी संख्या आपल्या अकॅडमीमध्ये आहे. आता ह्या वर्षी अजून एक 7वा-8वा महिना चालू आहे आणि जवळजवळ 350+ विद्यार्थी आत्तापर्यंत आपले वर्धित गेलेले आहेत, भरती झालेले आहेत. आणि लवकरच आता आर्मीची कोल्हापूर ERO आणि पुणे EROची फिजिकल टेस्ट सुरू होते आणि त्यामध्ये जवळजवळ आपल्या अकॅडमीचे 171 मुलं परीक्षेला पात्र ठरून फिजिकलला जाणार आहेत. आणि 171 पैकी 171 मुलं या ठिकाणी तुम्हाला पास झालेले दिसतील. सर, या स्वराज अकॅडमीचा इतिहास जरा सांगू शकता, कधीपासून स्थापना झाली, सुरुवात कशी झाली, जरा तो प्रसंग झाला? स्वराज करिअर अकॅडमीची स्थापना 2011 साली झाली होती आणि अगदी सुरुवातीचा काळ खूप सारा संघर्ष बरा होता. तुम्हाला सांगतो जवळजवळ 27-28 विद्यार्थ्यापासून आपण सुरुवात केली आणि आपल्यापेक्षा जवळजवळ महाराष्ट्राच्या 15-16 जिल्ह्यातून मुली आलेले आहेत. त्यामुळे मुलींची संख्या 518 आहे, बाकीची मुलं आहेत. खूप असा मोठा टप्पा स्वराज अकॅडमी पार केलेला आहे, खूप संघर्षातनं पार केलेला आहे. स्वराज अकॅडमीला नेहमीच अगदी सर्वांचीच साथ लाभलेली आहे. आता फिलहाल आपली जवळजवळ 28 लोकांची स्वराज अकॅडमीची टीचिंगची टीम आहे. जवळजवळ आपल्या स्वराज अकॅडमीची मेस म्हणाल तर 1200-1300 लोकांचं रोज जेवण आपल्या मेसमध्ये बनतं आहे. खूप मोठ्या लेवलला आपल्या अकॅडमी काम करते आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. दिवसभराचं रुटीन कशा पद्धतीने असते? डाएट झालं किंवा व्यायाम झाला आणि एक पालकांनी पण तुमच्यावर एक जबाबदारी टाकली की बाबा पालकांना पण कुठेतरी वाटतं आपल्या मुलानं काहीतरी संपूर्ण महाराष्ट्रभर नाव करावं. सर्वात अगोदर मी तुम्हाला रुटीन सांगतो. आपल्या अकॅडमीमध्ये रुटीन जे आहे, आर्मीची बॅच चालते, आर्मीची बॅच सेपरेट रुटीन चालतं आहे. म्हणजे आर्मीच्या बॅचचं आता लेखी परीक्षेची त्यांची तयारी संपलेली आहे, ते क्वालिफाय झालेले आहेत. आणि म्हणून आपण आर्मीची जी बॅच रनिंग करते, रात्री 1 वाजता आपलं रनिंग सुरू होतं आहे. आर्मीची जी फिजिकल बॅच आहे ती 3 वेळा या ठिकाणी प्रॅक्टिस करतायत. रात्री 1 वाजता उठते, त्याच्यानंतर दुपारी 11 ते 1 आहे, संध्याकाळी पुन्हा पुलअप्स वगैरे व्यायाम, असं 3 वेळा आर्मीचं फिजिकल चालतं आहे. पोलीसचं फिजिकलसाठी आपण मुलांना 4 वाजता उठवतो आहे, 5 वाजता फिजिकल सुरू होतं आहे. आणि पोलीसमध्ये ज्युनियर बॅच आहे, त्यांचं 6 वाजता फिजिकल सुरू होतं आहे. आपल्याकडं ज्युनियरची बी आणखी एक अशी बॅच आहे की त्यांची भरती ह्या वर्षी नाही आहे, तर त्यांचं फिजिकल आपण थोडंसं उशिरा सुरू करतो आहे. म्हणजे जो विद्यार्थी ज्या भरतीचा आहे, पोलीसच्या भरतीचं विद्यार्थ्याचं फिजिकल वेगळं चालतं आहे किंवा त्यांची टोटल भरतीची तयारीची प्रोसेस वेगळी चालते. आर्मीवाल्यांची वेगळी आहे, स्टाफ सिलेक्शनची वेगळे आहे. म्हणजे जो विद्यार्थी जी भरती देणार आहे त्या पद्धतीने वेगळे शेड्यूल या ठिकाणी आहे. जेवणाचं म्हणाल तर सकाळी नाश्ता सकाळी 8 ते 9च्या दरम्यान असतो, 1 ते 2 दुपारचं जेवण असतं आणि संध्याकाळी 8 ते 9च्या दरम्यान पुन्हा एकदा जेवणाची सोय या ठिकाणी केलेली असते. आणि ती जबाबदारी तुम्ही म्हणजे पार पाडताय एक ॲज अ संस्थापक म्हणून, ॲज अ कोच म्हणून, त्याविषयी काय? आता मी संस्थापक म्हणून काम करतोच आहे, परंतु माझ्या मागं खूप मोठी खूप काबिल अशी टीम आहे. म्हणजे पहिली बात माझा संपूर्ण परिवारच ह्याच्या ठिकाणी काम करतो आहे. मुलीच्या कॅम्पवर मी, माझी मुलगी, माझी मिसेस आहे. इकडे मुलांच्या कॅम्पवर माझी आई, भावाची मिसेस, भाऊ आणि बाकी तुम्हाला सांगतो संपूर्ण परिवारच माझा या ठिकाणी काम करतो आहे. त्याच्याशिवाय आणखी आमची शिक्षकांची टीम 28 लोकांची टोटल टीम आहे. ज्या ठिकाणी परिवार काम करतो त्या ठिकाणी पराभव होत नाही आणि पवित्रता असते. हेच आमच्या खास करून स्वराज अकॅडमीचं हे वैशिष्ट्य आहे. सुरुवातीला किती मेंबर होते आणि आता सध्या काय स्थिती आहे, कसं अकॅडमीचा पट विचारता का? ओके.
पट पण विचारताय आणि कसा प्रोग्रेस होत गेला ते सर्व काही सांगा. सुरुवातीच्या काळात तर सुनील काटकर एकटाच झेंडा घेऊन पळत होता. मात्र स्वराज अकॅडमीमध्ये विद्यार्थी भरती व्हायला लागले, स्वराज अकॅडमी सिस्टम मोठी व्हायला लागली. त्याच पद्धतीनं मग आमची टीम मोठी मोठी अशी होत गेली आणि आता महाराष्ट्रामध्ये नंबर 1ची टीचिंग टीम माझ्याकडे आहे आणि म्हणूनच माझ्याकडे महाराष्ट्रात नंबर 1ची पटसंख्या 1500+ अशी आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पण जिद्द असते, त्या जिद्दीविषयी काय सांगाल? कारण आपल्याला काहीतरी करायचं त्याविषयी काय म्हणजे तुम्हाला कधी बोलून दाखवतात का Yes, सर yes, yes. काहीतरी बनायचं आणि मी बनवून दाखवतो? येस, महाराष्ट्रातल्या माणसांना सैन्यामध्ये जायचं, मध्ये जायचं तसं शिकवावं लागत नाही. मासा पाणी खेळे गुरु कोणता याचा. महाराष्ट्रातली पोरं भरती, आर्मी भरती, पोलीस भरती, खास करके सातारा, कोल्हापूर आपल्या ह्या भागातली पोरं तर आर्मीमध्ये भरती होण्यासाठी जन्मलेले असतात. त्यांना म्हणून मी थोडा नशिबान आहे की मी अशा पट्ट्यात आहे की सातारा वीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, मिलिटरीवाल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ह्या भागात मुलांना उपजतच मिलिटरीमध्ये भरती होण्याची ओढ आहे, हौस आहे आणि मग मला त्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये आणखी काम करायला थोडं सोपं जाते. खूप प्रतिभासंपन्न असा हा भाग आहे आणि ह्या भागात जन्मतः सैनिक फायदा होतो असा भाग आहे. त्याच्यामुळं ह्या क्षेत्रात काम करणं त्यामुळे थोडंसं आणखी सोपं जाते. आता नवीन विद्यार्थी जे सहभागी होते तर जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला कोणाला या अकॅडमीमध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर त्याविषयी कशी प्रोसेस असते? पहिली बात तर आपण उंची मेडिकलचे पॉईंट बघून घेतो. त्यात तर विद्यार्थी बसत असेल तर आपण मग अकॅडमीमध्ये ॲडमिशन देतो. त्यामुळे उंची पोलीस भरतीसाठी 165 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे, आर्मीसाठी 168 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे, स्टाफ सिलेक्शनसाठी 170+ उंची असणं गरजेचं आहे आणि मेडिकलचे बरेच पॉईंट आहेत. हे बेसिक जर पॉईंट क्लिअर असेल तर मग आपण या ठिकाणी ॲडमिशन देतो. आता मुलं धावत आहेत पण काही टेक्निकल गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत म्हणजे तर त्या कशा पद्धतीने बघतो म्हणजे सर्व चिपसेट वगैरे असं काय म्हणजे टायमिंग वगैरे किती ते सर्व गोष्टी मेजर केल्या जातात म्हणजे विद्यार्थ्याच्या रनिंगमध्ये किंवा त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट होते का ते बघितलं जाते? आता फिलहाल तुम्ही जी 1600 मीटर टेस्ट बघत होता त्यासाठी आपण जी RFID सिस्टम आहे टाईम चेक करण्यासाठी अनेक ठिकाणी स्टॉपवॉचचा टाईम धरला जातो, तो ॲक्युरेट येत नाही म्हणून आपण RFID सिस्टम लावलेली ऑटोमॅटिक सिस्टम आहे. विद्यार्थी ज्याच्या पाठीवरच आपण या ठिकाणी टॅग लावलेला आहे त्या स्कॅनरच्या खालून विद्यार्थी धावत गेला की ते ॲटोमॅटिक ते चेक करत असतं. त्याशिवाय आता तुमचा प्रश्न होता की तयारी संदर्भातला सुरुवातीला विद्यार्थी आल्यानंतर आपण अगदी त्याचं लाँग रूटपासून सुरू करतो, नंतर हिल एरिया त्याची प्रॅक्टिस घेतो आणि तो मेंटली आणि फिजिकली टफ झाला त्यानंतर मग मैदानात या ठिकाणी अगदी कसून असा 1600 मीटरची टेस्ट असते पोलीस भरतीमध्ये, आर्मी भरतीमध्ये सुद्धा एकदा पळायचं असतं. आपण 3 ते 4 किंवा 5-6 वेळा त्या पद्धतीची 1600 मीटर टेस्ट या ठिकाणी घेतो आणि विद्यार्थ्याला शारीरिक आणि मानसिक खूप असं सक्षम बनवतो. आपला विद्यार्थी सक्सेस होण्याचा रेट म्हणून जास्त आहे की आपण स्पेसिफिक इव्हेंटवर खूप जास्त फोकस करत असतो. जसं पोलीस भरती गोळा फेक आहे, 100 मीटरची तयारी आहे आणि 1600 मीटरची जी तयारी आहे. आपण विद्यार्थ्याला जी भरतीमध्ये एकदा करायचे तिथे 5-6 वेळा दररोज रिपीट करून घेतो. अगदी आठवड्यामध्ये एकदा लॉंग रूट आहे, हिल एरियामध्ये आपण विद्यार्थ्यांना घेऊन जातो. त्यामुळे डोंगराळ भागात आपला मान तालुका ह्या भागात तर डोंगराळ भागच आहे, त्यामुळं तो एक चांगला ॲडव्हान्टेज भरतीमध्ये विद्यार्थी असतो की आपला विद्यार्थी प्लसमध्ये राहतो. सर काय होतं इथं मैदानातली स्थिती जरा वेगळी असते परंतु तुम्ही ज्यावेळेस खरं भरतीला जातं, आर्मी भरती असेल किंवा पोलीस भरती असेल, ती एक मानसिक कंडिशन वेगळी असते त्यावेळेस की त्यावेळेस जरा थोडीशी भीती असते मनामध्ये आपलं होईल का नाही सिलेक्शन. हो. तर ती मानसिक तयारी कशी करून घेतात ती एक मोठं चॅलेंज आहे विद्यार्थ्यांचं. अगदी त्याच पद्धती RFID सिस्टमवरच भरती घेतली जाते आणि ते जे पुढे थोडंसं नर्वसनेस येईल किंवा विद्यार्थी त्या ठिकाणी कन्फ्यूज होईल तशी परिस्थिती होऊ शकते. म्हणूनच आपण जी भरतीमध्ये RFID सिस्टम असते तीच RFID सिस्टम इथं लावलेली आहे आणि आपल्यापाशी 1500+ विद्यार्थी संख्या असल्यामुळं अगदी भरतीसारखंच वातावरण आपण महिन्यातनं एकदा डेमो भरती घेतो आणि विद्यार्थ्याला त्या पद्धतीचं ट्रेनिंग देत असतो. रिटर्न टेस्ट वगैरे सगळं कसं असतं? रिटर्न टेस्टची तयारी आपण असं करून घेतोय ज्या विद्यार्थी आता नवीन आहेत भरती क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे जास्तीत जास्त त्यांना आपण टीचिंगचं सिलेबस कव्हर करण्याकडे भर देतो आणि जो विद्यार्थी जुना आहे 1-2 भरती दिलेला आहे आणि आपल्याकडे आता आलेला आहे तर त्याचा आपण दररोज या ठिकाणी पेपर घेतोय. टॉपिक वाईज पेपर आणि जो पोलीस भरतीचा 100 मार्काचा पेपर असतो, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, GK असं पॅटर्न वाईज अगदी त्या पद्धतीचा पेपर आपण दररोज घेतो जुन्या विद्यार्थ्यासाठी. तरी सर प्लॅटफॉर्म ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आपल्या गोरगरिब सर्वसामान्य मुलं जास्त करून आपल्या या क्षेत्राकडे असतात, कुठंतरी एक इच्छा असते
आणि त्या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म मिळावा हे त्या पद्धतीनं तुम्ही आता एकाच छताखाली ही सर्व पूर्णपणे व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे. एक म्हणजे सुरुवात ज्या पद्धतीने तुम्ही केली की काय विचार आला होता की बाबा की आपल्या या गोरगरीब मुलं आहेत का गावाकडची भरपूर मुलं आपल्या याच्यामध्ये असतात, त्यांना एकाच ठिकाणी तुम्ही एवढा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. आता मी ज्या मैदानात उभा आहे ह्या मैदानात मी फाटलेल्या कपड्यात आणि शेती करत होतो आणि त्याच्यानंतर मी 99-2000 भरती झालो. मी भरती झाल्यानंतर मला वाटलं की मी जर फाटलेला मनुष्य या ठिकाणी भरती होत असेल तर मग आपल्या शाळेचा प्रत्येक विद्यार्थी भरती होऊ शकतो. मग माझेच परिस्थिती जाणीव मला होती. मी भरती झाल्यानंतर आता BSFमध्ये 20 वर्ष 6 महिने नोकरी केली. त्यानंतर माझी 10 वर्ष नोकरी झाल्यानंतरच मी अकॅडमी सुरू केली होती, कारण मी सुट्टीवाल्यानंतर कंटिन्यू मुलांच्याकडून भरतीचीच तयारी करून घेत होतो. त्यानंतर रितसर आपण 2011ला अकॅडमी सुरू केली. मी आता 21ला रिटायर होतो. 10 वर्ष माझे सहकारी अकॅडमी सर्व बघत होते. तोपर्यंत माझ्याकडे 50 ते 60 एवढेच विद्यार्थी आपल्याकडे होती. मी रिटायर आल्यापासून 2021 2026 आज 27 विद्यार्थ्यापासून आता आपण 1500+ विद्यार्थीचा टप्पा या ठिकाणी गाठलेला आहे, जी अकॅडमीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. धन्यवाद सर आपला वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थी या अकॅडमीमध्ये सहभाग नोंदवतील आणि खरंच तुमचा अभिमान वाटतो, कारण देशासाठी जे आर्मी झाली किंवा पोलीस भरती झाली त्यासाठी एक नवीन विद्यार्थी तुम्ही घडवता आणि खरंच सॅल्यूट आहे तुम्हाला. धन्यवाद.